सर्वजण अनुभवणार आहोत. आपण सर्वच जण उत्सुक झालो आहोत. त्यांच्याविषयी मला 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात की हात राबले सेवा करता, ओठी अमृत कथा सांगता, फुला मुलांना सदा सुखविता, परार्थ हितनित जीवन जगता, प्रेम हृदीचे सदा अर्पिले, आसू पुसुनी हास्य फुलविले, दिव्यत्वाचे दर्शन घडविले, दिव्यत्वाचे दर्शन घडविले. आणि येथे दिव्यत्वाचे दर्शन घडतो तेथे हॅलो. खरं म्हणजे मी कोणाचं नाव घेत नाही, पण बाबाचं घेते. माझा बाबा लक्षात आलं का? सांगितलं ना, 35 वर्षापासूनचा परिचय आहे. इंद्रजित भालेराव. आणि आज कुलगुरूंच्या अंगावर ते शाल टाकायचा मला फार मोठा योग आला. वाटते मराठवाडा विद्यापीठच मला डिलीट देईल की काय. दुसरं म्हणजे आज आपल्याला सगळ्या जुन्या स्मृती जागे होतात. मराठवाड्यासारखा देता नाही, माझ्यासारखा घेता नाही, आईच्या काळजाचा मराठवाडा. काय पोरं होते, आज त्यांच्या पोरांनी पुरस्कार घेतलेत. बाप गेले लढता लढता मेले, पोरं मात्र स्टेजवर चढले, गैवरले होते, नातू गैवरले होते. फार मोठा लढा दिला. मराठवाड्यासारखी मर्दुमकी डोळ्यासमोर ठेवली ना तर अंगावर रोमांच येतात, पाणी चढतं, ऊर्जा मिळतं. नाहीतर आजकालचे कार्टे बघा ना, मराठवाडा सोडू ना. पोरीला सांगतात मेरे ऊपर प्रेम करणे तो उभे निम्मर. अरे काय आमच्या मराठवाड्यातल्या पोरांनी प्रेम केलं नाही का? देशावर प्रेम केलं, मातीवर प्रेम केलं, नीतीवर प्रेम केलं. आणि म्हणूनच आश्चर्य सांगते की भाऊसाहेब जाधव हे माझ्या लेकरांचे मामा आहे रे बाबा, इंद्रजित. ते आज उपस्थित आहेत. हे मराठवाडाच करू शकतं. म्हणून लक्षात घ्या, आमच्या पोरांनी पण मराठवाड्याच्या प्रेम केलंय, पण ते प्रेमभंग झाला तर मेले नाही. त्यांनी सांगितलं ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. नाहीतर आजकालचे शिकले सवरले पोरं सांगतात मराठवाडा सोडून. आजकालचे शिकले सवरले पोरं सांगतात मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर. म्हणून लक्षात घ्या, मराठवाड्याची माती भीती आणि संस्कृती जो हातात घेऊन चालतो तो कधी पडत नसून पडला तर रडत नसतो, तो जगायला शिकतो. आणि मराठवाडा जसा आहे त्याला माहित आहे अंगावर आभाळ कोसळलं दुःखाचं तरी त्यावर पायदूर उभं राहायला पाहिजे, म्हणजे संकटाची उंची कमी होईल ना, आपल्याला श्वास घेता येईल. म्हणून लक्षात घ्या, शोक करू नका, घाबरू नका, डरू नका, मरू नका, जगायला शिका. असंच आता इंद्रजितने सांगितलं ना. आणि मग त्यावेळेस आपल्याला कळतंय आजकालचं जग ते इतकं बदललं ना. आजकालचं जग म्हणतं भगवान सबका भला कर, भगवान सबका भला कर मगर सुरुवात मुझसे कर. भूल गया तो क्या करे. पण माझ्या मराठवाड्याचा हा सुपुत्र म्हणतो अरे जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. कफन जळू दे, कफन जळू दे, दफन होऊ नकोस, हे सांगायचं काम मराठवाडा करतोय. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, लहानसं नामदेव महाराज देव जेव घातला रे का? आईने सांगितलं म्हणून जा देवाला जेव घाल. दगड ठोकत बसला, हे दगडाचे टाळ दगडाचा देव घास घेई विठ्ठला म्हणे नाम देव दगडाचा टाळ. आणि देव जेवला गेले. आमची संत बहिणाबाई मराठवाड्याचीच, मी परवा तिच्या माहेरला जाऊन आले. तिने तर देवाला सांगितलं उतार भगवंताखाली, उतार हम इधर से तुम इधर से और ऊपर से तुम नीचे से हम जमता 50-50 अशी म्हणणारी संत बहिणाबाई. अरे काय बाया होऊन गेल्यात बाबा. देवळातल्या देवाया हो उतराई पायरी, थांबली बहिणाई दारी थांबली
बहिणाई दारी, देवाला घाम फोडला तिने. म्हणून तुम्ही कमजोर नाही, तुमची माती कमजोर नाही. सोन्याचे खान म्हणजे मराठवाडा आहे माझ्या बाळ. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगते, मराठवाड्याची पोरं मराठवाडा सोडून पुण्यात आले, मोठे झाले. नीट मात्र करा बेटा लेकरांनो. राजा बाबाला पण सांगते, अरे कधीतरी बायकांना थकलीस का म्हणत जा रे. मराठवाड्याच्या पोरी फार सोशिक असतात रे. कधीतरी म्हणत झाले का पण माणुसकीने म्हणत जा रे. एवढं मात्र करा रे. तुम्ही किती इथून मोठं झालं असतं, बायकाने बंड पुकारलं असतं, नाही आम्हाला गाव सोडता तर काय झालं असतं रे. त्या तुमच्या मागे मागे आल्या रे. म्हणून थकलीस का म्हणा, पण माणुसकीने म्हणा. परवाला एका ठिकाणी भाषणात सांगितलं की थकलीस का म्हणा. एक मोठाचा मोठा पैलवान उठला, ताडताड घरी गेला, बायकोला म्हटला इकडे ये. ती घाबरतच आली. म्हटला तुझ्या आईला तुझ्या थकलीस का. असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकली का. जाता जाता एक सांगते, कारण वेळ संपला कधी वेळ होता, कारण सर बोलणार. पण जाता जाता एकच सांगते, साधं गणित आहे साधं. सायकल मराठवाड्याला माहित आहे बाळ, मोटरसायकल आता आली रे. सायकल मराठवाड्याला माहित आहे. सायकल म्हणजे संसार आहे. आम्हा मराठवाड्याचा संसार आहे. बाईचा, माणसाचा, पतीचा, पत्नीचा, आईचा, बापाचा. सायकलला चाकं दोन असतात. तुम्ही किती आग्रह केला आईला चाक द्यायचा, बाईला चाक द्यायचा, तरी ती घेणार नाही. ती लई हुशार. तिला माहित आहे आपण जर पुढचं चाक घेतलं तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी होऊ शकते पीछे के पीछे. म्हणून ती पुढचं चाक त्यांना देते, म्हणजे माणसाला देते, मागचं चाक ती घेते. गणित करा बरं. चैनसह पॅडल मागच्या चाकाला, पुढच्या चाकाला नाही. बसायचं सीट मागच्या चाकाला, ओझं ठेवायचं कॅरियर मागच्या चाकाला, स्टँड मागच्या चाकाला, ब्रेक मागच्या चाकाला, कुलूप मागच्या चाकाला, टोटल ओझं तिच्या चाकावर असतं. बसायचं सीट मागच्या चाकाला. आणि तुमच्या चाकाला, पुढच्या चाकाला नुसतं हँडल आणि घंटी. लक्षात घ्या, तुम्ही मोठं झाला. स्वतंत्र सैनिकांना मला सांगायचं आहे, रझाकाराच्या वेळेत जन्मलेले त्या लोकांना मला सांगायचं आहे, लेको तुम्ही झपाटून, तुम्हाला नशा चढली होती. हम करे सो कायदा, मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है, हम मरता जरूर है मगर डरता नहीं है. माणसं असे आधीच उड्या टाकल्या, जळले, देशासाठी पोळलेत. अरे मरून गेले लढता लढता, पण मागे सरले नाही. पण त्यांच्या बायकांना जास्त जगावं लागलं बळा. त्या मायांना घरातले जास्त जगावं लागले रे. एकीकडे समाजाची नजर, दुसरीकडे गेलेला नवरा, तिसरीकडे देशभक्ती. या तिहेरी कचाट्यात ती सापडून, स्वतःला फडकं पोटाला बांधून, लेकराला झोळीत घालून, जरी नवरा गेला माझा तरी देशासाठी धारा तीर्थे पडला, हेच कुंकू कपाळाला लावून ती जगत होती. म्हणून लेकर मोठे झाले. लक्षात ठेवा, त्या मायेची आठवण ठेवा बेटा, मायेची आठवण ठेवा रे. आणि म्हणून एक सांगते बेटा, आपल्याला भीती वाटली नाही तर अरे बापरे म्हणतो, पण काळजात कळ उठली तर अय्या म्हणतो. बापाचं नातं भीतीशी आहे, वेदनेचं नातं आईशी आहे. लक्षात घ्या, वेदनेचं नातं. म्हणून एक लक्षात घ्या, अजून जर तुमच्याकडे एक मुलगी एक मुलगा असेल तर आपण पटकन पोराला सांगतो, बेटा दूध घ्यायला जा, पाहुणे आलेत पटकन जा, बाप घरी नाही. पोरग पटकन जातं काय? मी नाही जात म्हणून ओरडते. आई तोंडावर हात ठेवून सांगते, इज्जत का सवाल आहे, बोंबलू नको. तुला दिल रे, काय काय दिल. दुधाला जाताना फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते. ती पाहुण्याच्या बापालाही कळू देत नाही माझ्या बापाच्याकडे दूध नाही. लक्षात घ्या, बापाची गरिबी घाटायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना घाटायसाठी महिलेचा जन्म आहे बाबा. म्हणून त्यांची पण नोंद घ्या, त्यांच्या कष्टाची नोंद घ्या रे बाळ. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे माझ्या बाळ. आणि अजून एक करा, मी अमेरिकेला जाऊन आले, बाबा पण होता माझा इंद्रजित. तिथे गेल्यानंतर जेव्हा मला 9 वारीत पाहिलं तेव्हा जोरात आवाज दिला मराठी लेकरांनी, जय महाराष्ट्र. कारण ओनली वन मराठी, ओनली वन 9 वारी मीच होते. जय महाराष्ट्र, हमारा 9 वारी ले बेस्ट, जय महाराष्ट्र. म्हणून आईपणा, जगणं, हातात हात घालून चालणं, पुढे जाता जाता मागं वळून पाहणं. माणसांनो, पोरांनो, बेटा घरामध्ये हळद मीठ आहे का याची जाणीव ठेवा. अरे इंद्रजित जरी मोठा झाला तरी त्याच्या घरातलं आज तेल मीठ संपले, त्याला माहित नसेल रे. घरातली बाई करत असेल, लेकर तिच्या नावाने ओरडत असेल, हात बोंबलत फिरतो रे कवितागार.
सगळं तिला करावं लागत असेल ना, दारात उभी राहून वाट पाहत असेल, आले नाही अजून, आले नाही अजून, आले नाही अजून. म्हणून बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. म्हणून सांगते, मराठवाडा आईच्या काळजाचा आहे. जपा, जगत राहा, जय हिंद, जय हिंद.